नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. त्यांना प्रणाम करून, त्यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. वास्तविक मंडळी, कालच 12वीचा निकाल लागला. जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांचं खरोखर अभिनंदन. आणि पुढे आता 12वी नंतर वैद्यकशास्त्रामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर पालकांना, मुलांना अनेक प्रश्न पडले असतील तर आजच्या कार्यक्रमातनं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना गवसणार आहेत, हे नक्की. कारण त्याच्याशी रिलेटेड आजचा आपला कार्यक्रम आहे. खरं तर वैद्यकशास्त्र हे अतिशय प्राचीन असं शास्त्र आहे आणि आज आधुनिक काळामध्ये आपण बघितलं तर त्याची व्याप्ती खूप व्यापक झालेली आहे. त्याच्या शाखा, उपशाखा आणि त्याच्यातलं स्पेशलायझेशन असं बघितलं तर एकूणच वैद्यकीय शिक्षण हे खूप अवघड आहे, किचकट आहे असं वरकरणी वाटू शकतं. पण ते तेवढंच मनोरंजकही होऊ शकतं, तेवढंच इंटरेस्टिंगही होऊ शकतो. पण त्यासाठी तशा पद्धतीचं वातावरण, तशा पद्धतीचे सोयी सुविधा ह्या त्या विद्यार्थ्यांना देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय शिक्षण म्हटलं की परदेशाकडे आपल्याला ओढा त्यांचा वाढलेला दिसून येतो. विशेषतः रशिया या देशाकडे वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. तसं का? पालकांचा देखील रशिया या देशामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी मुलांना पाठवण्याकडे अधिक ओढा का असतो? अशा कुठल्या फॅसिलिटीज तिथे विद्यार्थ्यांना मिळतात? हे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर आजच्या कार्यक्रमातनं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गवसणार आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तो बघा. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे रशियातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी. नेमकं काय करायला हवं? पालकांना पडलेले प्रश्न, विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न यांची उत्तरं आजच्या कार्यक्रमातून. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, ते कोणाला विचारायचे आहेत त्या गेस्टचा आता मी परिचय करून देते. ते आहे डॉक्टर अमित कांबले. हे AK एज्युकेशनल कन्सल्टंट या संस्थेचे संचालक आहेत. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ रशियन फेडरेशनचे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतात. ते 1000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी रशियामध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं आहे आणि तिथून अनेक विद्यार्थी परत भारतात येऊन ते व्यवस्थित आपली प्रॅक्टिस करत आहेत. परदेशातील विविध विद्यापीठांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. बेस्ट एज्युकेशनल कन्सल्टंट इन इंडिया हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. मंडळी, अत्यंत तज्ज्ञ व्यक्तीकडनं आज या विषयाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तुमच्याही मनात प्रश्न असतील थेट आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी कोड आहेच. विषयाला अनुसरून प्रश्न आम्हाला विचारा. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, आपल्या सखी सह्याद्रीच्या मंचावर मनापासून मी स्वागत करते. खूप महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं आता 12वीच्या मुलांची आणि पालकांची ही सुरू झाली असेल प्रोसेस की आता कुठे जायचं, कसं जायचं, ॲडमिशन कुठे मिळवायची. तर त्यासाठी रशिया हे अत्यंत चांगलं आणि योग्य पर्याय आहे असं तुम्ही सांगताय. मुळात हे जाणून घेण्याआधी थोडंसं रशिया देशाविषयी सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? सर, रशिया जो देश आहे हा अमेरिकेपेक्षा 2 पट मोठा देश आहे. भारतापेक्षा 4 पट हा मोठा राष्ट्र आहे. रशियाची राजधानी जी आहे ही मॉस्को आहे आणि रशियाला ऑफिशियल 3 अजून कॅपिटल्स आहेत. दुसरं कॅपिटल जे आहे हे नॉर्थ कॅपिटल म्हणजे उत्तर साईडला जी कॅपिटल आहे दॅट इज पीटर्सबर्ग. तिसरी जी राजधानी आहे ती कझान शहर आहे आणि चौथी राजधानी ही निझनी नोव्हगोरोद आहे. रशिया हा जो देश आहे हा 3 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे. जो युरोपच्या जवळचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो युरोपियन पार्ट ऑफ रशिया. जो नॉर्थ पोलला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो सायबेरिया आणि भारताकडचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो एशिया. रशियामध्ये असे 9 वेगळे वेगळे टाइम झोन्स आहेत. जसं आपल्याकडे एकच टाइम झोन आहे म्हणजे दिल्लीला जो टाइम आहे तोच कन्याकुमारीला असणार आहे. बट रशियामध्ये असे 10 वेगवेगळे टाइम झोन्स आहेत की एका साईडला जर दिवस असला तर एका साईडला रात्र असू शकते. त्याचप्रमाणे मॅपवर जर आपण बघितलं तर रशिया आणि अमेरिका हे खूप दूर दिसतात डिस्टन्स वाईज. बट त्यांच्या ज्या सगळ्यात क्लोज बॉर्डर्स आहेत ह्या फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. ह्या बऱ्याच लोकांना माहित नाहीये. त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर जर रशियाचं बघितलं ते खूप चांगलं आहे. फिमेल डॉमिनन्स आहे या कंट्रीमध्ये कारण महिला प्रधान देश आहे हा. म्हणजे 10 महिलांच्या मागे 4 पुरुष
म्हणजे 10:4चा रेशो आहे. म्हणून मुलींची सिक्युरिटी किंवा त्यांना ज्या असणाऱ्या ज्या सोयी आहेत त्या तिथं चांगल्या आहेत. 75% जे पॉप्युलेशन आहे रशियाचं हे मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये राहतं आणि खेड्यापाड्यात किंवा टाउन्समध्ये उरलेले जे काही 25% आहेत ते राहतात. रशियाची जे लँड बॉर्डर्स आहेत अंदाजे 20,000 किलोमीटर हे रशियाचे लँड बॉर्डर्स आहेत आणि 14 ते 15 राष्ट्रांमध्ये ते लँड बॉर्डर्स आहेत. त्याच्यामुळे तिथे सिक्युरिटी ची भक्कम म्हणजे पहिला जो मुद्दा असतो पालकांच्या मनातला की सिक्युरिटी, तर त्या बाबतीमध्ये रशिया निश्चिंत होऊन आपण रशियाला मुलं पाठवू शकतो शिक्षणासाठी. नक्की सर. पण आता तुम्ही म्हणताय की फेडरल ही जी विद्यापीठ आहे तिथलं, तर तिथे आपण मुलांना पाठवा असं आपण सजेस्ट करणार आहात आजच्या कार्यक्रमात. हे विद्यापीठ नेमकं कुठे स्थित आहे रशियामध्ये? रशियामध्ये तसे बघायला गेले तर 970 युनिव्हर्सिटीज आहेत आणि फक्त 10 असे विद्यापीठ आहेत ज्यांना फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं अनुदान फक्त ह्या 10 विद्यापीठांना मिळतं. बाकीच्या सर्व युनिव्हर्सिटीजला हे स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडीज मिळते. ह्या ज्या विद्यापीठाबद्दल ज्या फेडरल युनिव्हर्सिटीबद्दल आपण आज बोलणार आहोत हे हार्ट ऑफ युरोप म्हणजे रशियाच्या युरोपियन साईडला लोकेटेड आहे आणि मॉस्कोपासून अंदाजे 1000 ते 1200 किलोमीटरच्या दूरीवर आहे. बट जी लिथुनिया आहे हा एक देश आहे, युरोपियन राष्ट्र आहे. त्याची विल्नियस म्हणून कॅपिटल आहे, ती फक्त 350 किलोमीटर म्हणजे 3 तासाच्या अंतरावर आहे. पोलंड ची कॅपिटल जी आहे वर्साव ही फक्त 400 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याचप्रमाणे बर्लिन किंवा स्टॉकहोम म्हणजे हे जे सगळे युरोपियन राष्ट्र आहेत हे खूप जवळ येतात, खूप जवळ आहेत. त्याच्यामुळं जरी आपण रशियामध्ये शिकत असलो तरी आपण युरोपमध्ये शिकलेल्याचा तो अनुभव आहे आणि पुढे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स असणार आहेत किंवा त्यांची लाईफस्टाईल जी असणार आहे ही मोर युरोपियन असणार आहे. बरोबर. आता सर हा मुद्दा निघालाच आहे तर आपण अधिक जाणून घेणारच आहोत की या विद्यापीठामध्ये कशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं किंवा तिथे काय काय सोयी सुविधा आहेत, पालकाच्या दृष्टीने आणि खर्चाच्या दृष्टीने कसं आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांवर बोलूयात. पण भारत आणि रशिया परस्पर संबंध याच्यावर विद्यार्थ्यांचा तिकडे जाण्याचा कल ओढा ह्या गोष्टी अवलंबून असतात का आणि ते कशा पद्धतीने थोडं स्पष्ट कराल का सुरुवातीला? ऑफकोर्स आपले जे कल्चरल टाईज आहेत म्हणजे जुन्या टाइम पासून अजून देखील रशियन मूवीज म्हणजे राज कपूरचे अजून देखील मूवीज त्यांच्या नॅशनल चॅनल्सवर दाखवले जातात. त्याचप्रमाणे मिथुन चक्रवर्ती म्हणजे डिस्को डान्सर म्हणजे जिमी जिमी आज आज त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. सो दॅट इज अ म्हणजे कल्चरल टाय खूप जुना आहे. त्याचप्रमाणे म्हणजे कुठलंही सरकार असू देत, काँग्रेस सरकार असू देत किंवा आताच बीजेपी गव्हर्नमेंट असू देत, ह्या प्रत्येक जे सरकार आहेत त्यांच्या गव्हर्नमेंट बरोबर रशियन गव्हर्नमेंट बरोबर खूप चांगले टाईज जे आहेत त्यांनी कंटिन्यू केलेले आहेत. उद्याच इंडियाचे प्राईम मिनिस्टर रशियाला व्हिजिट करणार आहेत आणि पुढचे जे काही फर्दर कोऑपरेशन आहेत मग ते न्यूक्लिअर ह्याच्यात असू देत किंवा बाकीचे जे काही करार होणार आहेत. सो खूप इम्पॉर्टंट ह्या मीटिंग्स आहेत आणि हे ट्रेंड वाढत चाललेलं आहे आणि रशिया हे इंडियन मार्केटमध्ये एज्युकेशनसाठी सर्वात जुनं आहे. म्हणजे इंडिपेंडन्स नंतर आपले विद्यार्थी बहुतेकदा स्कॉलरशिप्सवर जायचे बट त्याच्यानंतर स्कॉलरशिप्स बंद झाल्या बट तरीही मुलं जायचे तिथं थांबलेलं नाहीये आणि खूप सारे विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी तिथं आज देखील जात आहेत. नक्कीच. म्हणजे तुम्ही रशिया का योग्य आहे आणि विशेषतः मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी रशिया हे कसं योग्य आहे याच्यावर आपण अधिक भर देणार आहोत, प्रेक्षकांना सांगणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला भारत वावळ यांचा डोंबिवलीवरनं प्रश्न आहे, काय म्हणतात बघूयात. हॅलो 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 नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की रशियामध्ये जे मेडिकल स्टुडंट जातात इंडियामधले तर त्यांना हे प्रशिक्षण घेताना कुठल्या भाषेचा दिलं जातं आणि त्याचप्रमाणे त्याचा कालावधी साधारणतः किती असतो आणि जे आपल्या देशामध्ये MBBS MD ह्या डिग्री मिळतात त्या ह्या प्रकारच्या सेम डिग्री असतात का किंवा ह्या डिग्रीला साधारणतः युरोप अमेरिकेमध्ये मान्यता आहे का आणि ही डिग्री रशियातून प्राप्त केल्यानंतरही आपण आपल्या देशामध्ये मेडिकल व्यवसाय किंवा डॉक्टरी व्यवसाय सुरू करतो का यावर आपण प्रकाश द्यावा. धन्यवाद.
नक्कीच भारतजी, सगळेच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आपले, त्याच्यावर आपण बोलणारच होतो. भारतजींचा पहिला प्रश्न आहे की भाषा ही सगळ्यात मोठी अडचण येते का सर? तिथे कुठल्या भाषेतनं शिक्षण दिलं जातं? शिक्षणाचं जे माध्यम आहे हे इंग्लिश लँग्वेजमध्ये त्यांचं करिक्युलम, पूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा इंग्रजी भाषेत त्यांचा 6 वर्षाचा हा फुल टाइम कोर्स आहे आणि 6 वर्ष त्यांचा करिक्युलम इंग्लिश लँग्वेजमध्ये कंप्लीट केला जातो. म्हणजे रशियन भाषेचं काही कंपल्शन नाही? कंपल्शन नाही, बट कसं हे विद्यार्थी जे आहेत हे डॉक्टर बनणार आहेत, सो त्याच्यामुळे त्यांना कम्युनिकेशनसाठी, जसं आपण महाराष्ट्रात राहतो तर पेशंट जो असणार आहे तो महाराष्ट्रीयन असणार आहे, तर आपल्याला म्हणजे ॲज अ डॉक्टर आपण त्याच्याशी जेव्हा संवाद साधणार आहोत तेव्हा आपल्याला त्याची लँग्वेज येणं खूप गरजेचं आहे. सो लँग्वेज रशियन भाषा ही फर्स्ट इयर पासून म्हणजे पहिल्या वर्षापासून 4थ्या वर्षापर्यंत शिकवली जाते. म्हणजे अल्फाबेट्स, वर्ड्स, सेंटेन्सेस हे शिकवले जातात. मेडिकलच्या स्टुडंट्सला रशियन भाषा शिकवली जाते. कारण जेव्हा सेकंड इयर पासून विद्यार्थी जेव्हा हॉस्पिटल्समध्ये जातात तेव्हा त्यांना पेशंट्स बरोबर कम्युनिकेट करावं लागतं किंवा लोकल त्यांच्या रिलेटिव्स बरोबर कम्युनिकेट करायला लागतं. टीचर्स त्यांच्या इंग्लिश बोलतात, बट कम्युनिकेशनसाठी रशियन लँग्वेज गरजेची आहे जी त्यांना शिकवली जाते. बट रशियन लँग्वेज ही फारशी अवघड नाहीये. बरेच शब्द आपल्या आणि त्यांचे सिमिलर आहेत. जसं आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठी भाषेत आपण साखर म्हणतो, रशियामध्ये साखरला साखरच म्हणतात. तसं चाय, तर ते हे सगळे जे सिमिलर शब्द आहेत, अनानास म्हणजे तिथं पण अनानास म्हणतात. सो सिमिलर असल्या कारणाने महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना तर अजिबात लँग्वेजचा प्रॉब्लेम येत नाही. मग आता इथे हा मुद्दा आलाच येतात सर, एखाद्या विद्यार्थ्याला रशियामध्ये मेडिकलच्या शिक्षणासाठी जायचं आहे असं जर त्याला पूर्वीपासून त्याची तयारी असेल तर पूर्वतयारी म्हणून त्यांनी इथे रशियन भाषा शिकायला हवी आधी असं आपण सजेस्ट कराल? रशियन भाषेचे बरेचसे ट्रेनिंग सेंटर्स आहेत मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बट ह्याचा एक फायदा आहे की ऑफकोर्स त्यांना अल्फाबेट्स किंवा वर्ड्स शिकायला मिळतील, बट ते आपले विद्यार्थी तिथे गेल्यानंतर थोडे ओव्हर कॉन्फिडंट होतात आणि त्याच्यामुळं हा एक ड्रॉबॅक काय होतं की मला ऑलरेडी हे माहीत आहे आणि मग टीचरकडे त्यांचं तसं लक्ष नसतं. सो काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस पण. पण आपण असं सजेस्ट करताय की तिथे जाऊन पहिल्या वर्षापासून शिकलं तर तरी पण 1-2 दॅट इज बेटर, सगळ्यात ते बरं राहील. कारण जो ऍक्सेंट असतो किंवा जे फोनेटिक्स वापरले जातात ते तिकडच्या टीचर्सने शिकवले तर परफेक्ट येण्यासाठी. करेक्ट सर. त्यांचा दुसरा प्रश्न होता कालावधीच्या संदर्भामध्ये. तिथे किती कालावधीमध्ये साधारणतः मुलगा आपला डिग्री घेऊन बाहेर पडू शकतो? 6 वर्ष हा फुल टाइम इंग्लिश मीडियमचा कोर्स आहे आणि हे 6 वर्ष 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले आहेत. पहिलं, दुसरं वर्ष ह्याला आपण म्हणतो बेसिक मेडिसिन. तिसरं आणि चौथं वर्ष हे पॅराक्लिनिकल स्टडीज आहेत आणि 5th आणि 6th इयर हे क्लिनिकल मेडिसिन आहे. 6 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याकडं म्हणजे भारतात जेव्हा विद्यार्थी परत येतो त्याला आपल्या सरकारची म्हणजे भारत सरकारची मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया एक परीक्षा घेते जी राष्ट्रीय परीक्षा बोर्ड ऑर्गनाइज करत असते. 300 मार्कांचा हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्स असतात. इंग्रजी भाषेमध्ये ही घेतली जाते आणि त्याचं मिनिमम पासिंग आहे 50% म्हणजे 50%. म्हणजे 300 पैकी 150 मार्क्स जर आपल्याला मिळाले तर आपल्याला काय मिळतं, इंडियन लायसन्स टू वर्क म्हणजे काम करण्याचं आपल्याला परमिट मिळतं, जे आपण प्रायव्हेटमध्ये पण वापरू शकतो किंवा गव्हर्नमेंटमध्ये वापरू शकतो. पण म्हणजे तिथनं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला भारतातली ही परीक्षा आधी द्यावी लागते. करेक्ट. आता त्यांचा तिसरा प्रश्न पण होता की MBBS वगैरे अशाच डिग्रीज त्यांना तिथे मिळतात का, तिथे वेगळ्या डिग्रीज आहेत? त्यांच्या डिग्रीचं जो ॲब्रिव्हिएशन आहे इट इज कॉल्ड एज MD म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन, जे भारतामध्ये MBBS असं म्हणतात. म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे ती आपण जरूर चेक करू शकता, www.mciindia.org. त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी नॉर्म्स आहेत की परदेशी जर शिकायला जायचं आहे तर कोणते कॉलेजेस आणि कोणते युनिव्हर्सिटीज हे भारत सरकार मान्यता प्राप्त आहेत आणि आल्यानंतर त्यांना ह्या स्क्रीनिंग टेस्ट, ह्या एक्झामला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात, तर ह्या टेस्ट बद्दल देखील तिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकेल. अधिक उत्तरं जी आहेत मनातली ती आजच्या कार्यक्रमातून मला वाटतं त्यांना मिळणारच आहे त्याची. सर, आपण बोलत होतो एकंदरीतच तिथल्या सगळ्या ऍडमिशन प्रोसेस विषयी, पण त्याआधी मला वाटतं हे सगळं ऍडमिशन घेण्यापूर्वी पालकांची भूमिका ही फार महत्वाची असते, तर त्याविषयी आपण काय सांगू शकाल? पालकांचा खूप महत्वाचा रोल आहे ह्या पूर्ण प्रवेश प्रक्रियेत, कारण त्यांना निर्णय घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचा जो ऍस्पेक्ट आहे की नीटच्या मार्क्सची ऍडमिशन प्रक्रियेसाठी मार्क्स आवश्यक नाही आहेत, कारण
ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत रशियाच्या, ह्या गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज आहेत. तिथं कुठल्याही प्रकारचं डोनेशन स्वीकारलं जात नाही, कॅपिटेशन फीज नसते, जी वर्षाला फी भरली जाते. शिवाय नीटचे जे मार्क्स आहेत ते पकडले जात नाहीत. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे 12वी नंतर डायरेक्ट जर एका विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सायन्स या स्ट्रीम मधून जर त्याला 50% मार्क्स असले तर असा विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी पात्र आहे. मग पालकांना काय वाटतं की आता 50%च मार्क मिळालेले आहेत, एवढ्या स्वस्तात एज्युकेशन कसं करायचं. सो एक कन्फ्युजन स्टेटमध्ये असतात, कारण एवढ्या लांब मुलांना कधी पाठवलेलं नसतं. सो तो डिसिजन घ्यायला वेळ लागतो. बट इथं मला आपल्या चॅनल मार्फत हे सांगायचं आहे की रशिया हा एक सुरक्षित देश आहे. 1000हून जास्ती विद्यार्थी ऑलरेडी ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकत आहेत. नुसतं शिकत नाहीत की शिकून परत भारतात परीक्षा देऊन त्यांनी त्यांचा व्यवसाय व्यवस्थितपणे करत आहेत. आणि डिसिजन घेण्यास फक्त वेळ करायला नाही पाहिजे, कारण कॉलेज जे आहे हे सप्टेंबर महिन्यात चालू होतं. सो जे कन्फ्युजन असतं की फीला घेऊन किंवा ऍडमिशन प्रक्रियेला घेऊन किंवा बँक लोनला घेऊन, या सर्व ज्या इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत, ऍडमिशन राऊंडला विद्यार्थी येऊ शकतो, पालक येऊ शकतो. त्यांचं काउन्सिलिंग झाल्यानंतर आपण त्यांचा प्रवेश फायनलाइज करू शकतो. सर, सप्टेंबरमध्ये तिथे जर कॉलेज सुरू होतं तर साधारणतः इथल्या पालकांनी कधीपासून तयारी करायला पाहिजे? फर्स्ट वीक जून, म्हणजे आता जून महिन्यापासून, कारण जी प्रवेश प्रक्रिया आहे ह्याला 90 दिवस लागतात. त्याच्यामुळं जेवढ्या लवकर आपण आपला प्रवेश फायनलाइज करतो तेवढं आपण आपल्याला संधी देतो आपले येस की म्हणजे आपले डॉक्युमेंटेशन कंप्लीट करायला, आपले फायनान्सेस उभं करायला, कारण खर्च थोडासा असणार आहे. प्लस काही विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट असतो, काही विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट नसतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी, लीगल गोष्टी पूर्ण होण्यासाठी तेवढा कालावधी लागणार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सर, आता हा झाला एकूण प्रोसिजर आपला ऍडमिशनसाठी सुरुवात करताना. परंतु तिथे गेल्यानंतर मुलांना नेमक्या काय अडचणी फेस कराव्या लागतात? अशा काही वेगळ्या आणखी अडचणी आहेत का की ज्याची पूर्वतयारी विद्यार्थ्यांनी आतापासून करायला हवी? नाही, रशियामध्ये गेल्यानंतर इंडियामध्ये असं वाटतं की रशियामध्ये 12 महिने बर्फ असतो. असं नसतं. रशियामध्ये फक्त 4 महिने थंडी असते, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. तर ह्या टाइममध्ये -10 पर्यंत टेम्परेचर जाऊ शकतं. सो थंडीचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ शकतो, बट ते पण रस्त्यावर, कारण त्यांचे हॉस्टेल्समध्ये आणि बाकीच्या क्लासेस किंवा ट्रान्सपोर्टेशन या सर्व सिस्टम जे आहेत ह्या सेंट्रल हिटिंग सिस्टमने असतात. दुसरी अडचण जी आहे लँग्वेजची अडचण विद्यार्थ्यांना येऊ शकते. तिसरी अडचण जी येऊ शकते, पैसे कमी पडू शकतात, कारण खर्च करण्याचा अंदाज नसतो. त्याच्यानंतर होम सिकनेस आहे, इंडियाची आठवण येणं, आई वडिलांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यानंतर त्या कल्चरमध्ये आपण कुठं फिट होतो हा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम विद्यार्थी फेस करत असतात, की आपलं कल्चर वेगळं आहे, रशियाचं कल्चर वेगळं आहे. तर तो ऍक्सेप्टन्स जो आहे तो व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि टाइम डिफरन्स म्हणजे जरी साहजिक आहे, कुठेही गेल्यासाठी तरी हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत. त्यामुळे रशियाच किंवा परदेशातच असं प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील असं स्पेसिफिकली नाही सांगता येणार. म्हणजे नॉर्मली आपण आपल्याच देशामध्ये इतरत्र शिक्षणाला गेलो तरी देखील हे प्रॉब्लेम्स आपण फेस करू शकतो. सर, आता इथे मला विशेष तुम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आपण म्हणताय नीट किंवा सीईटी सारख्या आपल्याला प्रवेश परीक्षा द्याव्या लागत नाहीये, तर तिथे पात्रतेसाठी आपण फक्त 50% गुण मिनिमम आपण म्हणता आहात की 12वीला असणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त पात्रतेसाठी काही आवश्यक आहे का, हा पहिला प्रश्न. आणि त्याला जोडूनच मला सांगा की आपण म्हणता की फेडरल मेडिकल विद्यापीठामध्ये शिकणं हे जास्त फायद्याचं आहे, तर असे वैशिष्ट्य त्या विद्यापीठाचे हे दोन्ही? आता गेल्या 18 वर्षापासून आमचा जो अनुभव आहे स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर जरी असलं तर बरेच युनिव्हर्सिटीजमध्ये हॉस्टेल नसतं किंवा काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे ट्रीटमेंटसाठी लागते ती नसते. तर रशियाचे जे फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत ह्या 970 युनिव्हर्सिटीजमधून सिलेक्टेड 10 असे विद्यापीठ आहेत जिथं सर्व जे आधुनिक इक्विपमेंट्स आहेत ते त्या युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत. शिवाय जसं मी सांगितलं की 70 ते 75% जो क्राऊड आहे, जे पॉप्युलेशन आहे, हे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना अगदी मायनर टू मायनर
ऑपरेशन किंवा मेजर टू मेजर सर्जरी पाहण्याची संधी असते. त्याचप्रमाणे आपण एका कॅपिटलमध्ये असल्या कारणाने काय होतं की जे डे टू डे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात ते सहजपणे सॉल्व्ह होऊ शकतात, जे मे बी एका टाउनमध्ये लगेच सॉल्व्ह होऊ शकणार नाहीत, कारण सेंट्रलायझेशन सगळ्या ठिकाणी नसतं. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जर बघायला गेलं तर स्टेटस हा फेडरल युनिव्हर्सिटीचा जास्ती मोठा आहे स्टेट युनिव्हर्सिटीपेक्षा. पात्रता जर आपण बघायला गेलं तर इंडियामध्ये पण जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला देखील 50% मार्क असणं आवश्यक आहे. तर इंडियन गव्हर्नमेंटची हीच पात्रता आहे. सेम जो ॲस्पेक्ट आहे तो त्यांनी फॉलो केलेला आहे. पण जेव्हा एक विद्यार्थी एका परदेशी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातो, काही गोष्टींची त्यांनी दखल घेण्याची गरज आहे की ज्या विद्यापीठात आपण ॲडमिशन म्हणजे 50% मार्क्स तर आहेत, बट हे जे विद्यापीठ आहे हे भारत सरकार मान्यता प्राप्त आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे. जर असलं तर निघायच्या अगोदर म्हणजे रशियाला निघायच्या अगोदर आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटला सर्टिफिकेट अप्लाय करावं लागतं. त्याला आपण म्हणतो एलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे पात्रता सर्टिफिकेट. हे कशासाठी लागतं की एका विद्यार्थ्याला 50 व 50पेक्षा जास्त गुण आहेत, तो अशा परदेशी विद्यापीठात शिकत आहे जे भारत सरकार मान्यता प्राप्त आहे आणि 6 वर्षाचा कालावधी कंप्लीट केल्यानंतर तो जेव्हा इथं येईल तेव्हा तो इथं स्क्रीनिंग टेस्ट देऊ शकेल. जर एका विद्यार्थ्याकडे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट नसलं तर तो स्क्रीनिंग टेस्ट बसू शकत नाही. एलिजिबिलिटी सर्टिफिकेट जे आहे हे कोण देतं? मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे सर्टिफिकेट इश्यू करत असतं. आणि ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जो रोल आहे की ज्या विद्यापीठात आपण पहिल्या वर्षी ॲडमिशन घेतो त्याच ठिकाणी आपण आपलं 6 वर्षाचं एज्युकेशन कंप्लीट करणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे पात्रता प्रमाणपत्र हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही इथून रशियामध्ये शिक्षणासाठी जाण्याचा विचार करता तेव्हा मंडळी पात्रता प्रमाणपत्र मिळवणं जास्त महत्वाचं आहे असं इथे सरांनी सांगितलेलं आहे. सर, त्याचबरोबरीने मार्किंग सिस्टीम तिकडची कशी असते? रशियामध्ये आपल्यासारखे पर्सेंटाईल नसतात. त्यांच्याकडे ग्रेड सिस्टीम असते, म्हणजे 5 ग्रेड, 4 ग्रेड, 3 ग्रेड आणि 2 ग्रेड. 4 ग्रेड किंवा 5 ग्रेड ह्याला चांगले मार्क्स असे पकडले जातात, कारण 5 इज एक्सलंट, म्हणजे ज्याला आपण आपल्या पर्सेंटेज म्हणजे MCIच्या ॲब्रिव्हिएशन्स प्रमाणे 90 ते 100%. 4 ग्रेड म्हणजे 80 to 90%. 3 ग्रेड म्हणजे 70 to 80% आणि 2 ग्रेड म्हणजे फेल. जर विद्यार्थी नापास झाला तर परत घाबरण्याचं काही कारण नाहीये, त्याला टर्म ठेवण्याची परमिशन असते, बट त्याला एक कालावधी दिला जातो 1 महिन्याचा की ज्या ह्याच्यामध्ये तो त्याचा सिलेबस परत कंप्लीट करू शकतो. पुन्हा तो 1 महिन्याच्या कालावधीनंतर ती परीक्षा देऊ शकतो. अच्छा, पण खूप छान सांगताय की तिथे जाण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांनी कुठल्या कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करायला हवी, तिथे गेल्यानंतर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सर, आपले भारत सरकार मान्यता प्राप्त अशाच विद्यापीठांमध्ये आपण जायला हवं. मग मला हा प्रश्न पडलाय सर की आपण मगाचपासून फेडरल विद्यापीठाचा उल्लेख करत आहात, तर हे फेडरल विद्यापीठ आणि बाकीचे स्टेट विद्यापीठ ह्याच्यामधला काय फरक आहे आणि ते मान्यता प्राप्त नाहीयेत का? मग सगळे नाही, स्टेट युनिव्हर्सिटीज पण मान्यता प्राप्त आहेत ऑफकोर्स, त्यांना पण एक स्टेटस आहे, बट फेडरल युनिव्हर्सिटी जो आहे त्यांना फेडरल स्टेटस, कारण रशियाचं जे गव्हर्नमेंट आहे हे फेडरल गव्हर्नमेंट आहे, म्हणजे त्यांचे जे सबसिडी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो अनुदान हे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून येतं. त्याच्यामुळं जी टेक्नॉलॉजी आहे किंवा अपडेटेड जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे या युनिव्हर्सिटीजमध्ये जास्त आहे. हे नंबर 1. दुसरं जर बघायला गेलं, जर ॲफिलिएशन्स बघायला गेले म्हणजे ह्याही म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीज ही रेकग्नाइज्ड आहेत, पण त्या 970 आहेत आणि फेडरल फक्त 10 आहेत. म्हणजे भारताच्या आता ऑफकोर्स इंडियामध्ये पण भारतामध्ये भरपूर असे मेडिकल कॉलेजेस आहेत, बट प्रतिष्ठित म्हणजे एकदम टॉपचे जर आपण म्हणले तर एम्स आहेत किंवा BJ मेडिकल म्हणूया किंवा AFMC किंवा ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेलोर, म्हणजे हे इंडियाचे टॉप मेडिकल कॉलेजेस आहेत. तसे फेडरल युनिव्हर्सिटीज जे आहेत या स्टेट युनिव्हर्सिटीजच्या तुलनेमध्ये हे टॉपचे युनिव्हर्सिटीज आहेत. त्याचप्रमाणे इथं फक्त मेडिकलचं शिक्षण होत नाही, इथं इंजिनिअरिंग आहे, इथं फार्मसी आहे, नर्सिंग ट्रेनिंग, म्हणजे यू नेम इट अँड यू हॅव इट, म्हणजे सर्व कोर्सेस ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत. आता स्टेट युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन कोण देतं? ह्यांचे ॲफिलिएशन देतं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड सोशल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रशियन फेडरेशन.
आणि फेडरल युनिव्हर्सिटीचं जे ॲफिलिएशन आहे हे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हा ह्याच्यातला बेसिक फरक आहे. शिवाय फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणं म्हणजे टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक शिकणं, पासआउट झाल्यानंतर फॉर जॉब्स म्हणा किंवा इमिग्रेशन कुठल्या तर कंट्रीमध्ये, तर हा स्टेटस वाईज जास्ती महत्वाचं आहे. सर, मगाशी आपण बोलताना खूप छान मुद्दा मला सांगत होतात की तो इथल्या पालकांसाठी फार महत्वाचा आहे असं मला वाटतं की तिथल्या विद्यापीठामध्ये तुम्ही 10-10चा ग्रुप करून विद्यार्थ्यांना तिथे टीचर्स शिकवतात आणि इथल्या पालकांची ही ओरड जी आहे मुख्य तीच आहे की क्लासमध्ये 100 मुलं आहेत आणि त्याला एक टीचर आहे. तर हा फरक खूप जास्त मुलांना रिलेट करणारा आहे असं आपल्याला वाटतं का? काय करेक्ट. कारण पहिल्यापासून जर आपल्याकडे जो जाणारा वर्ग जर बघितला तर असं नाही की विद्यार्थी हुशार नाहीये, बट प्रत्येक विद्यार्थी हा डिफरंट असतो. म्हणजे त्याला 90% जरी मिळाले किंवा एखाद्या विद्यार्थ्याला 50% जरी मिळाले, आपण पर्सेंटेज वाईज आपण डिफरन्स करू शकतो, बट त्यांचं गव्हर्नमेंट किंवा त्यांचे टीचर्स हा डिफरन्सिएशन करत नाही. त्यांच्यासाठी ॲट द मोमेंट म्हणजे त्यांच्या समोर हा विद्यार्थी कसा वावरतो किंवा त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना पर्सनल अटेन्शन देऊन त्यांना ट्रेन करायचं असतं, ना की एक घोळक्याला आपण फक्त डॉक्टर बनवा लागलो असं त्यांचं नसतं. म्हणून हे डिव्हिजन असतं की प्रत्येक क्लासमध्ये एका शिक्षकामागं 10 ते 15 विद्यार्थी ॲट द मॅक्झिमम. कारण प्रॅक्टिकली जे आहे, जोपर्यंत तुम्हाला तुमची थिअरी करेक्ट नसते तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टी करू शकत नाही. आणि आपल्याकडं सिस्टम कशी आहे, आपण जास्ती थिअरीवर विश्वास ठेवतो. म्हणजे असं नाही की आपल्याकडं प्रॅक्टिकल्स होत नाहीत, बट इंडिव्हिज्युअल अटेन्शन ज्याला आपण म्हणतो ते दिलं जात नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की एक वैयक्तिक लक्ष जे आहे ते आपल्यापेक्षा तिकडे जास्त दिलं जातं दुर्दैवाने, असा मुद्दा तुम्ही ते आमच्या प्रेक्षकांना सांगताय. सर, हॉस्टेल सिस्टम कशी आहे? कारण तो मुलांच्या दृष्टीने फार महत्वाचा मुद्दा असतो. सहज उपलब्ध असतात का तिथे हॉस्टेल? कारण तिथे राहणं खाणं हा जो सगळा खर्च आहे त्याच्याविषयी आमच्या नागरिकांना किंवा प्रेक्षकांना थोडं सांगा. करेक्ट. जसं आता मगाशी आपण स्टेट आणि फेडरलचं बघितलं की बरेचसे स्टेट युनिव्हर्सिटीज जे आहेत ते चांगले आहेत, बट बऱ्याच वेळेस त्यांना इझिली हॉस्टेल्स मिळत नाहीत. किंवा आपला टेन्युअर किती आहे, 6 वर्षाचा हा टेन्युअर आहे, कदाचित 1 वर्ष हॉस्टेल मिळेल. बट फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला गॅरंटीड 6 वर्ष हॉस्टेल मिळतात अतिशय चीप रेटमध्ये. अंदाजे वार्षिक जर खर्च जर बघितला आपण ह्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचा, तर अंदाजे 3 ते 3.25 लाख हा त्यांची कॉलेजची फी आहे. हॉस्टेलची फी जर आपण विचार केला 15 ते 20 हजार रुपये हे वार्षिक मी सांगत आहे. बऱ्याच पालकांना असं वाटत असतं की डोनेशन द्यावं लागतं, कॅपिटेशन द्यावं लागतं. हे चुकीचं आहे. विद्यार्थी जो आहे तो प्रत्येक वर्षाची फी विद्यापीठामध्ये डायरेक्ट स्वतः भरत असतो. 6 वर्षासाठी आपण अंदाजे 18 ते 20 लाख हा खर्च आपल्याकडं असणं आवश्यक आहे. लोन्स देखील मिळू शकतात. म्हणजे 6 वर्षाचा हा कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारणतः 18 ते 20 लाख एवढा खर्च तिथे येतो असं आपण आता एका चांगल्या फेडरल विद्यापीठात. महागडे पण आहेत, बट एक स्टँडर्ड फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्याचं इतका खर्च आहे. सर, स्कॉलरशिप आहेत का? आम्ही फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये एक सिस्टम या वर्षापासून राबवणार आहोत. कारण गव्हर्नमेंटचे काही स्कॉलरशिप्स नाही आहेत, बट आम्ही इंडियन विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्ससाठी आम्ही मेरिट स्कॉलरशिप्स फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत. ह्या 2nd इयर पासून चालू होणार आहेत थेट 5th इयर पर्यंत. जर विद्यार्थ्याचा अटेंडन्स 90% असला आणि आपण मगाशी ग्रेड्स बद्दल बोललो, आणि जर त्याला 5 ग्रेड असला तर 2nd कोर्सला त्याला 5% फी मध्ये डिडक्शन मिळणार. 3rd इयरमध्ये 10%, 4th इयरमध्ये 15% आणि 5th इयरमध्ये 20% त्याची फी माफ केली जाणार. हे फक्त विद्यार्थ्यांचं मनोबल स्ट्रॉंग करायला. येस, बरोबर आहे. सर, पण बँक लोन मिळू शकतं? कारण आता हा तिथे गेल्यानंतरचा सगळा मुद्दा झाला. इथून जाताना जेव्हा पालकांची तयारी असते त्याच्यामध्ये बँक लोनवर ते खूप डिपेंड असतात. आणि मला वाटतं मध्यम वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात या वर्गातली मुलं जी आहेत ती परदेशी शिक्षणासाठी जाण्यासाठी उत्सुक आहेत. तर त्याविषयी काय सांगता येईल? बँक लोन्स मिळू शकतात. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे त्याला म्हणतो आपण ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर. ॲडमिशन कन्फर्मेशन झाल्यानंतर विद्यार्थ्याचं त्याच्यावर त्याची कन्फर्म तिथं सीट झालेली आहे. प्रत्येक वर्षाला किती खर्च लागणार आहे आणि ती भारत सरकार मान्यता प्राप्त आहे का हे सर्वात पहिलं
बँक पाहते. अच्छा. आणि जे लोन आपण मागणार आहोत, जर सपोज आपण 100% लोन मागितलं तर त्यातले 70% बँक डिस्पर्स करतं आणि 30% जे आहे ते पालकांना स्वतः मॅनेज करावं लागतं. अच्छा. पण म्हणजे एकूण ही सुविधा आहे, म्हणजे जर आपल्याला जायचं असेल किंवा मुलांना पाठवायचं असेल तर तुम्हाला बँकेकडनं लोन उपलब्ध होऊ शकतं. येस सर, आता खर्चाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा स्कॉलरशिप झाला किंवा तिथलं राहणं झालं, तिथलं जे फिरणं आहे किंवा तिथे जो काही इतर खर्च आहे त्या दृष्टिकोनातून आपण काय मार्गदर्शन कराल? हॉस्टेलचं लोकेशन्स ज्या फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये आहे हे खूप स्ट्रॅटेजिक आहे, कारण हॉस्टेलच्या जवळच त्यांचे इंडियन रेस्टॉरंट्स असू देत किंवा बस किंवा ट्रॅमचे स्टॉप्स असू देत, म्हणजे शहरात फिरण्यासाठी किंवा सेंट्रल हिटिंग सिस्टम असू देत, हे सर्व ह्या हॉस्टेल्समध्ये आहेतच. आणि कॅम्पस मध्ये सर्व गोष्टी अवेलेबल असल्या कारणाने विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची जास्ती गरज नाहीये. सर, आपल्याकडे जसा कमवा आणि शिका अशा योजना आहेत तसं काही तिथे आहे का? म्हणजे त्या अनुषंगाने मुलांना तेही कळेल की तिथे पण ते जॉब करू शकतात, जॉब करत शिक्षण घेऊ शकतात, अशी सुविधा तिथले सरकार पुरवतं का? नाही, MBBS शिक्षण जे आहे हे अवघड आहे. म्हणजे जरी मी MBBS करायची इच्छा आहे असं म्हटलं आणि ते ऍक्च्युअली करणं, ह्या दोन डिफरंट थिंग्स आहेत. सो फुल टाइम कोर्स आहे आणि एक विद्यार्थी जेव्हा इथून जातो रशियाला तो एका स्टुडंट विजावर जात असतो आणि त्यामुळं रशियन गव्हर्नमेंट अर्न अँड लर्न ही स्कीम रशियामध्ये नसल्या कारणाने अनफॉर्च्युनेटली विद्यार्थी अर्न अँड लर्न ह्या म्हणजे कमवा व शिका असं करू शकत नाही. ओके, म्हणजे फक्त शिक्षण घेता येऊ शकतं, त्याला तिथे जॉब नाही करता येऊ शकत. बरोबर आहे. सर, मागे मी असं ऐकिवत होतं की तिथे एखादी दुर्घटना घडली होती आणि मग मुलींच्या बाबतीत सुरक्षिततेचा मुद्दा जेव्हा तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला तेव्हा मला तो घटना किंवा तो प्रसंग आठवलेला आहे. तर अशा बाबतीमध्ये असा काही प्रसंग झाला तर थोडक्यात तो प्रसंगही सांगावा आणि मग अशा वेळी काय सुरक्षिततेच्या उपाययोजना आपल्या मुलांनी तिथे करायला हव्या, त्यांना काय मदत मिळू शकते तत्काळ, त्याही विषयी काही सांगता येईल का? ज्या युनिव्हर्सिटी मध्ये हे झालं, ऑफकोर्स आम्ही ती युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट करत नाही, बट तिथं दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या 2 मुलींचा मृत्यू झालेला होता त्या विद्यापीठात, कारण आग लागलेली होती त्या युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल्समध्ये. प्रत्येक विद्यार्थी जेव्हा तिथं जातो तेव्हा त्याला रशियन लॉ म्हणजे शिकवण्याची गरज आहे, तिथला कायदा, कारण केव्हा तिकडच्या फायर सिक्युरिटी मेजर्स किंवा आजारी पडल्यानंतर ॲम्ब्युलन्स कशी बोलवायची किंवा तुम्ही एका रस्त्यावर जर अडकलेला असला तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांना इंडियातून जाताना, फक्त त्यांनाच नाही तर आम्ही पालकांना देखील निघायच्या अगोदर ह्याला आपण म्हणतो एक ओरिएंटेशन टूर, म्हणजे विद्यार्थ्याला 6 वर्ष तिथं कसं वावरायचं आहे हे सांगण्याची खूप गरज आहे. कारण जरी हॉस्टेल्समध्ये सर्व गोष्टी असल्या तरी त्याची सिक्युरिटीची जबाबदारी असती ती त्यांनी स्वतःनी घ्यायची असते तिथं. म्हणजे जरी आम्ही सर्वजण तिथं असलो, विद्यापीठाचा स्टाफ जरी तिथं असला तरी ही दुर्दैवाची घटना तिथं घडलेली आहे. बट युनिव्हर्सिटीच्या लेवलवर आता फेडरल युनिव्हर्सिटीचं जर आपण बघत आहोत तर आम्ही तर हे सांगतोच, बट त्याही युनिव्हर्सिटीज आता जेव्हा विद्यार्थी तिथं येतात तेव्हा त्यांना ओरिएंटेशन टूर, म्हणजे गरम पाणी कसं चालू करायचं, बंद कसं करायचं, शॉवर कसा वापरायचा, किचन्स आहेत, अटॅच्ड किचन्स आहेत, कारण बरेच युनिव्हर्सिटीजमध्ये इंडियन मेस हा प्रकार नसतो, कारण बरेच कंट्रीजमधून विद्यार्थी आलेले असतात. सो एकाच कंट्रीची मेस ते चालू करू शकत नाहीत. सो किचनमध्ये कसं वापरायचं, गॅस कसा वापरायचा, म्हणजे विद्यार्थ्यांना तिथे स्वतः स्वयंपाक वगैरे करावा लागतो असं आपण सांगताय? हा, कधी कधी आपण म्हणजे आता कसं काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत जे स्वतः म्हणजे इंडियन फूड प्रोव्हाइड करतात, बट ते एक्सपेन्सिव्ह असतं. त्याच्यामुळं जर आपल्याला खर्चाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपण एकत्र जर जेवण बनवलं, म्हणजे स्वतः जर जेवण बनवलं, आता मी जेव्हा रशियात जातो तेव्हा मी स्वतः जेवण बनवतो, मी कुठला मेस किंवा काय लावत नाही, कारण आपला टाइम जो असतो हा फिक्स नसतो आणि मेसचा टाइम जो आहे हा फिक्स्ड असतो. सो जर आपण बनवलं तर जास्त बेटर. ह्या सगळा विषय काढण्यापाठीमागचा उद्देश हाच सर की जेव्हा आपण शिकण्यासाठी 6 वर्ष एक मोठा काळ तिथे घालवणार आहोत तेव्हा पूर्वतयारी म्हणून या सगळ्या गोष्टी माहिती असणं फार आवश्यक आहे जेव्हा आपण एका वेगळ्या देशामध्ये जाणार आहोत. आता हा झाला एक वरवरचा आपण थोड्या गोष्टींचा आढावा घेतला सर, पण मुख्य आपण म्हणताय मगासपासून की फेडरल विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षण उत्तम प्रकारे मिळू शकतं आणि तिथलं शिक्षण हे खूप भविष्यामध्ये त्या मुलाला फायद्याचं ठरू शकतं. तर मला फायदे सांगा सर, असे
असे ठळक फायदे आज काही सांगता येतील का की त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्याचे फायदे काय आहेत? सगळ्यात पहिलं तर स्टेटसचा जर विचार केला तर टॉप 10 मधले ह्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि पूर्ण रशिया मधले जे सगळ्यात टॉप क्वालिफाईड डॉक्टर्स असू देत, सायंटिस्ट असू देत, रिसर्च वर्क असू देत किंवा पॅरामेडिकल स्टाफ जो असू देत, हा त्यांनी फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये सेंट्रलाइज ठेवलेला आहे. म्हणजे डे टू डे जो प्रॉब्लेम जो येणार आहे, म्हणजे एक पेशंटला हँडल कसं करायचं, हा प्रॉब्लेम्स कसा टॅकल करायचा, हे या युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत. अगदी एक्सरे पासून जे 3D 4D जे आपण आज इंडियामध्ये वापरतो, हे बऱ्याच ठिकाणी स्टेट युनिव्हर्सिटीजच्या हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल नसतं, जे ह्या हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे. शिवाय जसं मी म्हणलं की कॅपिटल युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणजे राजधानीमध्ये काय असतं की लोक भरपूर आहेत आणि गव्हर्नमेंटला अटॅच्ड असल्या कारणाने हे सर्व जे पेशंट्स आहेत हे त्याच हॉस्पिटलमध्ये येतात. म्हणजे एकच गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल असतं तिथं येतात, कारण त्यांना तिकडं फ्री ट्रीटमेंट असते. त्याच्यामुळे बरेच वेगवेगळे पेशंट्स आणि एक्सपोजर आपल्याला क्लिनिकल एक्सपोजर चांगलं मिळू शकतं. त्याच्यानंतर युरोप मध्ये ही डिग्री व्हॅलिड असल्या कारणाने ऑफकोर्स मी सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो की इंडियाला डॉक्टर्सची गरज आहे आणि तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही इथं इंडियात येऊन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बट असे पण काही विद्यार्थी असतात ज्यांना मायग्रेट करायचं असतं, तर त्यांना जॉबच्या दृष्टिकोनातून किंवा मायग्रेशनच्या दृष्टिकोनातून एका चांगल्या विद्यापीठात म्हणजे नामवंत युनिव्हर्सिटीमधून पासआउट जर झालो तर तिथं नोकरीची जी सुविधा आहे ती इझिली मिळू शकते. बरं, म्हणजे आता सर इथे सजेस्ट करतात की शिक्षणासाठी आपण रशियासारख्या ठिकाणी जा, शिक्षण घ्या आणि आपल्या मायदेशी पुन्हा वापस या, कारण त्या सगळ्या नॉलेजचा आपल्या देशाला फायदा होणं महत्वाचं आहे. सर, आपण ज्या मुद्द्यावर बोलत होतो की तिथे अत्याधुनिक सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ही मुलं शिकणार आहेत आणि जर आपण मायदेशी ते पुन्हा वापस येणार आहेत तेव्हा तेवढ्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा इथे त्यांना मिळणार आहेत का? प्रॅक्टिस करण्यासाठी ते सगळ्या फॅसिलिटीज त्यांना इथे प्रोव्हाइड होतात का? त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की जेव्हा विद्यार्थी सुट्टीला जेव्हा जुलै ऑगस्ट महिन्यात जेव्हा इंडियाला येतात तेव्हा आम्ही इंडियामध्ये काही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, त्यांना इथं हॉस्पिटल ओरिएंटेशन कोर्स देत असतो, जेणेकरून त्यांना इकडची सिस्टीम जी आहे ती कळेल. कारण असं नाही व्हायला पाहिजे की 6 वर्षानंतर आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागेल की नाही बाबा मी इंडियात प्रॅक्टिसच करू शकत नाही. सो त्याच्यामुळं हे ओरिएंटेशन खूप गरजेचं आहे. ह्याला आपण समर प्रॅक्टिकल ट्रेनिंग असं म्हणतो. म्हणजे हॉस्पिटल्स कसे चालतात किंवा त्यांची हिस्ट्री इथं कशी घेतली जाते, ह्या सर्व ओरिएंटेशन जे आहे ते त्यांना इकडच्या हॉस्पिटल्समध्ये दिलं जातं. बरोबर आहे. म्हणजे आपण पुन्हा एकदा आवाहन करतोय की शिकण्यासाठी जरूर रशियात जा, पण मायदेशी पुन्हा वापस या. सर, मला वाटतं मगाशी आपण हॉस्टेलचा मुद्दा छेडला होता, थोडक्यात अजून थोडं डिटेल त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? हॉस्टेलच्या फॅसिलिटीज तिथे कशा आहेत? एका रूम मध्ये अंदाजे 2 किंवा 3 विद्यार्थी राहू शकतात. बरं. अटॅच्ड किचन्स असतात, कारण मुलं जनरली स्वतः जेवण बनवतात. अटॅच्ड टॉयलेट बाथरूम्स आहेत, म्हणजे फ्लॅट टाईपचे सिस्टम्स आहेत. पूर्ण सेंट्रल हिटिंग आणि सेंट्रल हिटिंग असल्या कारणाने मुलांना थंडी वाजायचे चान्सेस नाहीत. रीडिंग रूम्स आहेत. मला वाटतं स्क्रीनवर रूम्स बघू शकतात आपण पाहू शकतो की ह्या वेल फर्निश्ड रूम्स आहेत. म्हणजे असे नाही की फक्त एखादी खाट दिलेली आहे आणि तिथं राहायची, तसं नाही आहे. तर ह्या रीडिंग रूम्स आहेत, कारण बऱ्याचदा हॉस्टेल्समध्ये अभ्यास करणं थोडंसं कठीण असतं. सो 24/7 रीडिंग रूम्स आहेत. लॉन्ड्रीची सोय आहे, गरम थंड पाणी आहे आणि पोलीस बूथ जे आहे ते हॉस्टेलच्या कॅम्पसमध्येच आहे. म्हणजे पेट्रोलिंग होत असतं, म्हणजे काही जर प्रॉब्लेम्स असले, फायर अलार्म्स आहेत हॉस्टेल्समध्ये. सो सगळ्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टी तिथे आहेत. बरं सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथे सुट्ट्या कधी असतात आणि मग त्या सुट्टीच्या काळामध्ये विद्यार्थी आपल्या मायदेशी परत येऊ शकतो? सप्टेंबरला विद्यार्थी जातात, जून महिन्यामध्ये फायनल परीक्षा देतात, जुलै ऑगस्ट 2 महिन्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी परत इंडियात येऊ शकतात. बरं, आणखी एक महत्त्वाचा पालकांच्या दृष्टिकोनातून प्रश्न असतो की रॅगिंग होतं का? नाही, रॅगिंग बिलकुल रशियामध्ये अलाउड नाहीये, कारण रशियन गव्हर्नमेंट खूप सक्तीचा कायदा रॅगिंगसाठी आहे.
आणि मी विद्यार्थ्यांसोबत तिथं डायरेक्ट जात असतो, त्यांच्यासोबत तिथं असतो. सो 100% गॅरंटीड अशा काही गोष्टी तिथं होत नाही. आणि विद्यार्थ्यांसोबत तिथे कोण जाऊ शकतो? मी स्वतः जात असतो विद्यार्थ्यांसोबत. मी 6 महिने रशियामध्येच त्यांच्यासोबत असतो. बरं बरं. सर, आणखी एक विजा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मुलाखत द्यावी लागते असं काही आहे का? मुलाखत विद्यार्थी किंवा पालकांना द्यायची गरज नाही. मी त्यांच्या वतीने पेपर्स पुटअप केलेले असतात आमच्या एजन्सीने, आणि आम्ही विजासाठी त्यांची इंटरव्ह्यू देत असतो. बट जर एम्बसीला काही सस्पिशन किंवा आणि काही क्वेश्चनिंग असलं तर त्यावेळेस ते विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवू शकतात. बरं, नक्की सर. आपण आता शिक्षणाची संधी म्हणून बऱ्यापैकी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे, पण एक कल्चरल एक्सचेंज हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जाता जाता वेळ कमी आहे आपल्याकडे, पण त्या कल्चरल एक्सचेंज विषयी काही सांगू शकाल? एक विद्यार्थी रशियामध्ये जाऊन जेव्हा शिकून वापस येतो तेव्हा फक्त तो वैद्यकीय शिक्षणच घेऊन येत नाही, तर अनेक गोष्टी, तिथल्या मॅनर्स असतील किंवा तिथलं जे कल्चर आहे ते घेऊन येतो आणि आपलं कल्चर तिथे ठेवून येतो. तर ह्या सगळ्या बाबतीबद्दल आपला अनुभव काय आहे? सगळ्यात महत्वाचं इथं मला हे सांगायला आवडेल की आपलं कल्चर आपण तिथं जाऊन विसरायला नाही पाहिजे. आणि त्यांचं जरी कल्चर ओपन कल्चर किंवा युरोपियन कल्चर असलं तरी आपल्या कल्चरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट करणं, कारण 6 वर्षाचा हा कालावधी असतो, त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट जातं. बट आपल्याकडे आपले स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, त्यांच्याकडे त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, आणि आपल्याला त्यांनी डॉक्टर बनवलेला आहे ही ऑफकोर्स आपल्यामध्ये एक भावना असणं आवश्यक आहे की वी हॅव टू बी ग्रेटफुल की ते आपल्याला ही संधी देत आहेत. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं की आपण त्यांचं जे ॲक्नॉलेजमेंट आहे ते त्यांचं क्रेडिट ज्याला आपण म्हणतो ते त्यांना त्याच्यासाठी द्यायला पाहिजे. बट ह्याचा अर्थ असा नाही की जेव्हा तुम्ही इथं येता की इथं आपण असे टँट्रम्स नाही हे करायला पाहिजे की आता मला इथं घाणच वाटतं किंवा इथं मी कामच करू शकणार नाही. आपल्या ज्या पॉसिबल वेज आहेत त्या पद्धतीने आपण आपल्या सोसायटीला मदत करणं आवश्यक आहे. नक्कीच. आणखी एक प्रश्न सर जाता आता की मार्गदर्शन, आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की आमच्याकडनं मार्गदर्शन मिळेल, सगळी आम्ही मदत आपल्याला पुरवू अशा संस्था आहेत. योग्य संस्था निवडणं, योग्य मार्गदर्शन निवडणं, आजच्या कार्यक्रमातनं बऱ्यापैकी मार्गदर्शन मिळालेलं आहे, पण त्यासाठी पालकांनी काय विचार करायला हवा? सगळ्यात महत्त्वाचं की रशियन सरकार फक्त अशा लोकांनाच ऑथराईज करतं जे त्यांच्या कंट्रीमध्ये म्हणजे रशियामध्ये जे डॉक्टर्स झालेले आहेत, जे रशियन भाषा बोलतात आणि ज्यांना रशियन लॉ माहीत आहे. तरी पालकांना मी आपल्या माध्यमातून हेच सांगू शकतो की आमची जी वेबसाईट आहे www.akec.in या वेबसाईटवर जाऊन आपण आपलं विद्यापीठ निवडू शकता. 3 तारखेला मुंबईमध्ये आणि 4 तारखेला पुण्यामध्ये या ठिकाणी मी वैयक्तिक तिथं असणार आहे. आमचं रशियन डेलिगेशन तिथं असणार आहे. तर नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांनी तिथं यावं, सर्व गोष्टींची माहिती घ्यावी आणि मग त्यांचं ॲडमिशन फायनलाइज करावं. बरोबर आहे सर. सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. एकतर तुम्हाला कुठल्या कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे याही विषयी त्यांनी माहिती दिली. तिथे राहण्यापासून, शिक्षणापासून इतर ज्या छोट्या छोट्या अडचणी आहेत त्यांना तोंड देण्यासाठी काय करायला हवं, त्यासाठी यांची मदत कशा पद्धतीने होऊ शकते याही विषयी त्यांनी मार्गदर्शन केलंय. पालकांच्या दृष्टिकोनातून असणारा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्चाचा मुद्दा. त्यावर आपल्याकडे बँक लोन अवेलेबल आहे, तिथे स्कॉलरशिपचीही आता तयारी सुरू आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती जेव्हा मिळाली आहे, सर तुम्ही काय सजेस्ट कराल मार्गदर्शन जाता जाता आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय दिलासाचे 2 शब्द? जे विद्यार्थी 12वी सायन्समध्ये उत्तीर्ण झालेले आहेत सगळ्यात पहिलं त्यांचं अभिनंदन. आणि नीट शिवाय हे ॲडमिशन्स होत आहेत म्हणून उगीच स्वतःचं लाईफ कॉम्प्लिकेट करून गॅप न घेण्यापेक्षा हा एक सेकंड ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत आहे. तर या संधीचा नक्की आपण सर्वांनी फायदा घेऊया असं मला वाटतं. नक्कीच या संधीचा सगळ्यांनी फायदा घेऊयात. आणि हा आजचा कार्यक्रम आपल्याला किती मार्गदर्शक ठरलेला आहे, कसा वाटलेला आहे, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आपण अवश्य कळवा. तसं तर रोजचाच कार्यक्रम आमचा हा वेगवेगळ्या विषयावरचा असतो. वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आजचा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम कसे वाटतात त्या प्रतिक्रिया अवश्य कळवा या पत्त्यावर. पत्ता आमचा फेसबुक आहे www.facebook.com/sakisayadri.dd, sakisayadri@gmail.com, आणि यूट्यूबवर आपण आमचे कार्यक्रम, दररोजचे कार्यक्रम बघू शकता. त्यासाठी आहे www.youtube.com/sakisayadri. यूट्यूबवरचे आमचे कार्यक्रम अवश्य बघा, प्रतिक्रिया कळवा. आज मात्र इथेच थांबणार आहोत. सर आपण आलात आणि त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.